हाय फ्रेंड्स, स्वागत आहे इंडियन कुकिंगमध्ये. आज आपण मस्त असे घरगुती पद्धतीचे अनारसे बनवणार आहे, एकदम मस्त. त्यासाठी आपण इथे 1 वाटी दूध आणि 1 वाटी गूळ बारीक किसून घेतलेला आहे. त्यानंतर आपण तांदळाचं पीठ घ्यायचं आहे 2 वाट्या. आज पाहू शकता फुल 2 वाट्या आपण या ठिकाणी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आणि गूळ आणि पीठ एकदम मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण. थोडंफार मिक्स झाल्यानंतर आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे, कारण की एकदम मस्त असा गूळ ह्यामध्ये मिक्स झाला पाहिजे. लगेच आपण बारीक करून घेत आहोत या ठिकाणी. पाहू शकता आणि ह्यामध्ये गूळ पण एकदम मस्त असा मिक्स झालेला दिसतोय आपल्याला. एकदम असा ब्राऊन कलर आला आहे, त्यामध्ये गूळ जास्त गेला आहे. पाहू शकता अशा प्रकारे मस्त बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण याला एकदम मस्त असं मळून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये दूध ॲड करायचे. तेवढं लागेल तेवढंच दूध ॲड करीत चालायचं, कारण की जास्त दूध ॲड झाल्यानंतर हे खूप पातळ होतं, त्याच्यामुळं व्यवस्थित मळत नाही. पाहू शकता एकदम एकदम मस्त असं आपलं पीठ मळून रेडी आहे. पाहू शकता एकदम सॉफ्ट वगैरे झालेलं आहे. आणि हे पीठ मळून झाल्यानंतर लगेच आपण अनारसे करायला घ्यायचे, कारण की भिजत ठेवलं तरी तेलात विरघळायची भीती असते. त्यामुळे आपण तेवढे लवकर होईल तेवढे लवकर अनारसे बनवायला सुरू करायचे. त्यात आपण कढईत तेल ठेवलेलं आहे. पाहू शकता या ठिकाणी एकदम मस्त असे अनारसे टाकलेले आहे आपण कढईमध्ये. आणि तोपर्यंत ब्राऊन होत नाही तोपर्यंत आपण यांना काढायचे नाही. एकदम ब्राऊन वगैरे झाले ना काढून घ्यायचे. एकदम मस्त असे झालेले आहे. तुम्ही नक्की ट्राय करा, कमेंट करून मला नक्की सांगा तुमचे अनारसे कसे झालेत. आणि आपल्या चॅनल लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा.